हे बघा, वेलकम बेबी बॉय. डेकोरेशन झालेलं आहे, थोडंफार पडलं इकडं तिकडं, ते व्यवस्थित आल्यावर लावायचं अजून. हा, तुमचं आवरा, तुम्ही फक्त खायला आले काय? म्हणजे स्वतःला आणलं, आम्हाला नाही आणलं का? स्वतःच होतं, मग आम्हाला द्या उरलं तर. बाळाच्या पप्पांची काय तयारी चालली? आज बाळ आणि बाळाची मम्मी दोघं पण येणार आहे. खाली नाही गेला का काही अजून? सगळं करायचं, अजून खाली काहीच नाही. अच्छा, म्हणजे अजून रिकाम आहे का? पहिले सुरुवात आहे का म्हणजे? अच्छा अच्छा. आता तुम्हाला समजलंच असेल की ही एवढी सारी तयारी कसली चालू आहे, एवढे सारे फुलं वगैरे का घरी आणले. तर पूजा आणि बाळ आज घरी येणार होतं. तर बाळ आता 1.25 महिन्यांचं झालं आहे आणि आज त्याला घरी आणायचं होतं. तर त्यांच्याच वेलकमची ही तयारी चालू होती. तर बाळ 2 महिन्यांनी पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहे, तर त्यामुळं मग सगळ्यांनाच एक्साइटमेंट होती. त्यामुळं खूप छान अशी म्हणजे रांगोळी वगैरे काढायची होती, सजावट करायची होती, बाळाच्या वेलकमची तयारी करायची होती. तर इकडे गणेश भाऊन ते मस्त डेकोरेशन करत होते, मम्मी पण आवरत होत्या आणि मला पण वरती बेडरूममध्ये बलून्स वगैरे फुगवायचे होते. तर आम्ही नंतर वरतीही गेलो आणि तुम्ही बघू शकता की सर्व प्रकारचे फुलं आणलेले होते आणि डेकोरेशन तर खूप छान होणार होतं. मी पुढे तुम्हाला पूर्ण दाखवणारच आहे. आत्ता तर सुरुवात केलेली होती आणि गणेश भाऊंसोबत अजून 2-3 मित्रही त्यांचे आलेले होते आणि मिस्टरसुद्धा बाहेर गेले होते. तर खाली पडदे वगैरे लावायचे होते, त्यामुळं मग ते पण बाहेर गेले होते ते आणण्यासाठी. इकडे मी, किशा भाऊ आणि त्यांचा एक मित्र होता. तर आम्ही वरती तिघांनी मिळून बलून्स वगैरे फुगवायचे काम करत होतो, कारण लहान बाळांसाठी आपण जे वेलकम नाव आणि ते आणतो तर तेही म्हणजे तेही बलून स्वरूपातच असतं, तर तेही फुगवायचं होतं. तर इकडे बघताय तुम्ही की भरपूर सारे स्टिकर्स आणलेले होते बाळाचं छोटंसं बेबी बॉय म्हणून, त्यानंतर शूज, त्यानंतर स्टार वगैरे असे सर्व स्टिकर्स आणलेले होते आणि ह्या स्टिकर्स फुगवल्यानंतर ते सर्व बेडरूमला सजवायचं होतं. तर आता मी आणि किशा भाऊ आम्ही दोघंही मस्त बलून्स फुगवायचं काम चाललं होतं आमचं आणि खाली गणेश भाऊंचं मस्त फुलांची रांगोळी करत होते ते. तर त्यांनी 1-2 ऑर्डर पण घेतलेल्या होत्या लग्नाच्या. तर तुम्हाला माहिती की आम्हाला सगळ्याच म्हणजे पूर्ण फॅमिलीला म्हणजे क्रिएटिव्हिटीची खूप सवय आहे आणि काही ना काही क्रिएटिव्हिटी करतच असतात. तर म्हणजे फुलांची रांगोळी वगैरे कसलंही डेकोरेशन असलं तर ते आम्ही घरच्या घरीच करत असतो आणि गणेश भाऊंना तर यातला खूप एक्सपिरियन्स पण आलेला आहे, कारण त्यांनी आता मागे लग्नाच्या सुद्धा 2-3 ऑर्डर्स घेतलेल्या होत्या. तर चला, आता बाळाची वेलकमची तयारी खूप जोरात चालली होती आमच्या सर्वांची आणि म्हणजे बाळ 2 महिन्यांनी पहिल्यांदाच घरी येणार होतं, त्यामुळं सर्वच जण तर खूपच एक्सायटेड होते बाळाला म्हणजे भेटायला. तर असं दिवसातून 1-2दा रोजच कोणी म्हणजे सर्वच जण जायचे, पण आता बाळ डायरेक्ट आपल्या घरीच येणार होतं, त्याच्या स्वतःच्या घरी. तर ते थोडीशी वेगळी एक्साइटमेंट असते आणि आता बाळ म्हणजे 24 तास घरातच होतं, त्यामुळं तेही असं वेगळं वाटतं ना. 5 मिनटं बघायला जाणं आणि दिवसभर बाळ आपल्यासोबत घरात असणं, तर ते वेगळं फिलिंग असते. त्यामुळं मग आता सर्वच जण खूप म्हणजे जोरदार तयारी चालू होती आमची बाळाच्या वेलकमसाठी. तर इकडे बलून्स वगैरे फुगवून झालेले होते आणि इकडे किशा भाऊंचंही चाललेलं होतं एक बलून फुगवायचे कामं. तर तुम्ही बघता आम्ही दोघांनी मिळून भरपूर सारे स्टिकर्स होते बलूनचे, तर ते फुगवले आणि त्यानंतर मग मी आणि मम्मी आम्ही बाहेर जाणार होतो. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावो. तर फायनली आजचा दिवस आला आहे आणि आज बाळाला घरी आणायचं आहे. तर आज पूजा आणि बाळ घरी येणार आहे. तर तुम्ही बघितलं की त्याची सगळी तयारी चालू आहे. तर फुगे फुगवायचं काम चालू आहे. खाली गणेश भाऊ डेकोरेशन करत आहे. मिस्टर काहीतरी वस्तू आणण्यासाठी बाहेर गेले आणि आता मी पण रेडी झाली आहे. मी आणि मम्मी चाललो आहे गावात. तर बाळासाठी ड्रेस घ्यायला जायचं आहे आणि साड्या वगैरे पण घेतल्या आहे, कारण बाळाला घ्यायला जाताना बाळाच्या मम्मीला आणि आजीला साडी घेऊन जायला लागते. तर ते पण घेतलेलं आहे आणि आता बाळासाठी ड्रेस घ्यायला चाललो आहे. तर आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे. बाळ आपल्या घरी येणार आहे खूप दिवस, म्हणजे 1.25-2 महिन्याचं झालं आहे आता. तर बघत राहा, पुढे खूप सुंदर होणार आहे ब्लॉग आणि डेकोरेशन वगैरे ते तर तुम्हाला सगळं दाखवणारच आहे. तर चला, आता फायनली बाळ घरी येते आपलं. तर
चला पुढे व्हिडिओ बघत राहता. गावात जातो आणि बाळासाठी मस्त ड्रेस घेतो. तर कसा घेणार आहे ते पण तुम्हाला दाखवेलच मी. आणि तुम्हाला मागे आवाज येत असेल तर फुगे फुगवण्याचं पण काम चालू आहे. तर मी तेच करत होती. पण मग मम्मी बोलले चला पहिले गावात जाऊन येऊ, म्हणून मग आता रेडी झाली आहे आणि आता निघतोय आम्ही गावात. तर चला. मम्मींना आणि मला गावात जायचं होतं बाळासाठी ड्रेस आणायला. तर आम्ही खाली आलो. तर तोपर्यंत गणेश भाऊंचं 1-2 असे बाळासाठी जे वेगवेगळे स्टिकर्स असतात, इमोजीज म्हणतो आपण, तर ते काढायचं काम चालू होतं. आम्ही चाललो आता बाळाला ड्रेस आणायला. बाळाच्या मम्मीला आणि आजीला साडी घेऊन झाली आहे. आता फक्त ड्रेस आणायचं बाकी. ड्रेस घेऊन येतो. अरे चप्पल कुठे गेली? तर दुपारचे 12 वाजले असतील आणि आम्ही निघालो होतो दोघीही गावात बाळाला ड्रेस आणायला. तर गणेश भाऊ पहिले बोलले होते की मी जाईल ड्रेस आणायला, पण त्यांना वेळच नाही मिळाला. त्यामुळं मग ते बोलले की तुम्ही दोघी जाऊन घेऊन या. तर आता आम्ही इथे सिन्नरमधील सोनी किड्स वेअर ह्या दुकानात आलो होतो. त्या दुकानात लहान बाळांचे खूप सुंदर ड्रेस मिळतात, म्हणजे क्वालिटी तर खूपच छान असते त्या ड्रेसची. तर आम्ही तिथेच आलो होतो बाळासाठी ड्रेस बघायला. तर मला हा ब्ल्यू कलरचा ड्रेस खूप आवडला होता, पण असे ड्रेस त्याच्याकडे होते त्यामुळं मग तो नाही घेतला. आम्ही थोडे वेगळे ड्रेस बघितले, भरपूर सारे ड्रेस बघितले त्याला. त्यानंतर मग 2 ड्रेस घेतले तिथून. आणि मम्मी पण इकडे त्याला स्वेटर बघत होत्या असं ब्ल्यू कलरचं, पण मग ब्ल्यू कलरचं स्वेटर त्याच्याकडे ऑलरेडी होतं. तर म्हटलं मग दुसरा कोणता तरी कलर घेऊ. तर मग त्याला ब्राऊन कलर घेतला. आणि मग नंतर टी शर्ट्स वगैरे बघत होतो त्याच्यासाठी, रोज डेली यूजसाठी. तर तिथून आम्ही ड्रेस घेतले त्याला. तर मग परत पुन्हा पुढे दुसऱ्या दुकानात गेलो, कारण मम्मी बोलल्या अजून 1-2 बघू आपण त्याच्यासाठी ड्रेस. तर मग आम्ही परत पुढे गेलो आणि थंडीही चालू होती आणि ऊनही होतं गावात. तर तुम्ही इकडे बघताय आल्यानंतर आम्ही इथे त्याला डेली वेअरसाठी, म्हणजे डेली यूजसाठी ड्रेस बघत होतो, कारण आता थोडंसं त्याची पण साईज वाढली त्यामुळे त्याला थोडे मोठे कपडे घेतले. आणि हा जो टेडी बेअरचा तुम्ही डंगरी बघताय, तर हा पण ड्रेस घेतला त्याला. तो खूप छान दिसत होता त्याला, तुम्ही घातल्यानंतर बघालच. तर आता घरी आलो होतो आणि घरी आल्यानंतर तुम्ही बघता इकडं मिस्टरांनी पडदे वगैरे लावून झालेले होते त्यांचे, कारण दोन्ही साईडनी डेकोरेशन करायचं होतं. घरी आलो आणि घरी आल्यानंतर तुम्ही इकडं बघताय की डेकोरेशन पूर्ण झालेलं होतं, म्हणजे फुलांची रांगोळी काढून झालेली होती, डेकोरेशन अजून बाकीच होतं. तर इकडं मिस्टर पण थोडंसं डेकोरेशन करायचं काम करत होते आणि फुलांची रांगोळी वगैरे सर्व काढून झालेली होतं. हा एक घेतलं, हे वापरायला घेतले असे 2 टोप्या. टोपी तर घालत नाही, पण टोपी घेतली. तुम्ही घातलाय ना तसंच आहे, मॅचिंग घातलं. आणि अजून हा हा बघा ना बावलाचा, हा घालू नाही का आज? मी तुला कोणता आवडला? बघा तुम्ही, कोणतंच नाही. मला नाही समजत. ओमकर म्हणतो कोणताच नाही आवडला. तसं नाही बोललो, मला नाही समजत. हा चालेल. बाळासाठी आणलेले सर्व ड्रेस मी मिस्टरांना दाखवत होती, तर त्यांनाही खूप आवडले. आणि सर्वात जास्त तर हा टेडी बेअरचाच आवडला, तर तोच त्याला आणायच्या वेळेस घातलेला होता. आणि हा जो ड्रेस आहे तर तो स्वेटरसारखा होता, तर तोही खूप छान होता. बाळाच्या मोठ्या पप्पाचं काय चाललंय? मस्त फुलांची डिझाईन करताय आणि वरती नवीन आम्ही काच टाकलेली आहे. तुम्ही हाच ड्रेस घालणार आहे का? म्हणजे तो तुम्ही तो सारखं सारखं होईल, मॅचिंग. हे बघा, वेलकम बेबी बॉय. तर आता थोड्या वेळात निघायचं आहे आम्हाला, पण जेवायला पण जायचं आहे तिकडं. तर मस्त त्याचं डेकोरेशन झालेलं आहे, थोडंफार पडलं इकडं तिकडं, ते व्यवस्थित आल्यावर लावायचं अजून. तर तुम्ही चला, आता ड्रेस वगैरे घेऊन आलो, खूप छान ड्रेस आहे का मामी? हां जाऊ, जेवण करून येऊ. आता हे 2 जण आवरताय ना, मग नंतर यावं तुम्ही बरं का, आम्ही जातो पुढं.
चला अहो आपण जाऊ मग ते नंतर येतील ना. त्यांचं आवरलं का आता डिझाईन बनवत आहे परत घरात कोणीच नाही ना. आता आपण जाऊ ना जेवायला मग ते दोघं जण येतील. चला आज जेवायला पण आम्हाला तिकडेच होतं सर्वांना पूजाच्या मम्मीकडे. पण मग मिस्टरांनी ते बोलले की तुम्ही आधी जाऊन या कारण मग घरात पण त्यांना डेकोरेशन करायचं होतं. तर आम्ही इकडे जेवायला आलो. मस्त पनीर भाजी वरण भात गाजरचा हलवा छान केलं होतं जेवायला तिने पण. मग आम्ही जेवण केलं. त्यानंतर इकडे मम्मी बाळासोबत खेळत होत्या कारण मग घरी डेकोरेशनचं काम चालू होतं त्यामुळं मग आम्ही इकडेच बसलो आणि तुम्ही बघताय बाळ मस्त खेळत होतं मम्मींसोबत पण. त्यानंतर मग माझ्याकडे आलं. मी जरा वेळ खेळवलं आणि इकडं पूजा आता बाळाची पॅकिंग करते. सर्व कपाट रिकामं केलं कारण माहिती बाळांचे एवढे सारे कपडे असतात लहान बाळांचे त्यामुळं मग ती सर्व कपाट रिकामं करून त्याची बॅग भरत होती. आणि त्यानंतर मग इकडं मी घरी आली थोड्या वेळाने परत कारण मम्मीन त्या पण मग थोड्या वेळाने घरी निघून आलेल्या होत्या. इकडे गुड्डू आलेला होता आणि त्याला लगेच घरी जायचं होतं त्यामुळं मग मी आली होती. आणि तुम्ही बघताय शेजारी गाडी पण रेडी झालेली होती आपली बाळाला आणण्यासाठी. गाडी पण मस्त सजवली होती गणेश भाऊंनी आणि इकडे पूर्ण डेकोरेशनही झालेलं होतं. तर बघू शकता ब्ल्यू आणि व्हाईटमध्ये सर्व बलून्सचं डेकोरेशन केलेलं होतं आणि वरतीसुद्धा सर्व बलून्स वगैरे लावलेले होते. जिथून एंट्री होणार होती तर तिथे दोन्ही साईडला असे झाडं लावलेले होते आणि बलून्स लावलेले होते आणि वरती जे बलून्स आम्ही सकाळी फुगवले तुम्ही बघितले तर ते देखील लावलेले होते. खूप छान दिसत होतं डेकोरेशन म्हणजे ओरिजिनलमध्ये जर बघितलं तर खूपच भारी वाटत होतं. तर तुम्ही बघितलं खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. म्हणजे कोणी म्हणणारच नाही की सर्व डेकोरेशन घरच्या घरी केलेलं होतं. तर मी घरात आल्यानंतर तुम्ही इकडे बघताय की मिस्टर पण आमच्या सासऱ्यांच्या म्हणजे पप्पांच्या फोटोला पुसून घेत आहे. त्यांनाही त्या फोटोलाही हार वगैरे घातला त्यांनी. आणि तुम्ही इकडे बघू शकता की डेकोरेशन किती छान केलेलं होतं. पूर्ण देवघरापर्यंत डेकोरेशन केलेलं होतं आणि देवघरातसुद्धा असे छान चिन्ह काढलेले होते. बालाजीचा टिळा आणि ते 2 चिन्ह काढलेले होते. खूप सुंदर वाटत होते. आणि इकडं बाळाची रूम पण रेडी झालेली होती वेलकम बेबी म्हणून. वरती पण सर्व फॅनला सिलिंगला वगैरे फुगे वगैरे लावलेले होते आणि खाली पण बेडवर तुम्हाला ती चमकी दिसते पण मग चमकीनंतर त्यांनी झटकून घेतली. बाळाला त्याचा काही त्रास झाला नाही पण मग तीही टाकलेली होती मस्त वेलकम करण्यासाठी एक्साइटमेंटमध्ये. तर ती टाकली आणि बघताय की बाळाची रूम खूप सुंदर दिसत होती म्हणजे अगदी छान वाटत होती. तिने ड्रेस घेतली शूज पण आहे भरपूर. मॅचिंग घेतले पण ते नाही घेतले ते राहू दे 3च घेतले. हां हे 3च घेतले म्हणजे तो विचार नाही झाला तुम्हाला. हां ओ बाळाचे मोठे पप्पा कधी आवरताय. हां तुमचा मेकअप कधी होतोय. स्वेटर बेटर घालून असं आहे का. बरं बरं हे सगळं रेडी आता चाललोय बाळाकडे. ओ तुमचं आवरलं का नाही अजून. आवरलं का नाही तुमचं. तयार आहे बाळाचे पप्पा. हो तुमचं आवरलंय ना. मम्मी जायचंय का मग. घेतलं का सगळं. ओ लवकर या बर का. ओ नाही लवकर या. कुठं आलेले मामा लेट आलेले मामा लवकर या. मामा का काका दोन्ही पण. हा या लवकर या लवकर. इकडे काका म्हणे मामा. चला चला. बाई हा माग दिसतंय मस्त.
इकडून पण डेकोरेशन आहे, इकडून पण डेकोरेशन आहे. इकडून एंट्री करायची. इकडून जाऊ ना, आता तिकडूनच जाऊ ना मागून. अहो इकडून जाऊ असं म्हणते मी तुम्हाला. हा, इकडनं ना? हां चला इकडनं. आमचं घरातलं सर्व आवरलं. त्यानंतर मग आम्हीही रेडी झालो. आता मी मम्मी आम्ही तिकडे गेलो. बाळाचं बघते तुम्ही, त्याला तिथे गेल्यानंतर मस्त ड्रेस घातला आणि ड्रेस घातल्यानंतर तर खूप क्यूट दिसत होता. पण मग तयारी करून झाल्यावर तो झोपून गेला. आणि त्यानंतर मग पूजाच्या मम्मीने आम्हाला साडी दिली दोघींना. ही साडी मला दिली होती आणि मम्मी साडी नेसत होत्या आणि येल्लो कलरची साडी आम्ही तिला घेतली होती आणि घातलेली साडी पूजाला घेतलेली होती. तर चला आता पूजा त्यांचं तिकडनं तर निघाले होते, पण आमच्या घरी आल्यानंतर वेलकम कसं होणार आहे ते तुम्ही नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.